आणि मी आहे मेघना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आम्ही आज कुठेतरी बाहेर निघालेलो आहोत. तुम्हाला सांगेलच मी, परंतु त्याचसोबत मला एक आनंदाची बातमी शेअर करायची तुमच्यासोबत. ती म्हणजे आपले चॅनलचे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि ते काल रात्रीच झालेले आहेत. तर माझी तब्येत थोडी खराब होती त्यामुळे आम्ही काही सेलिब्रेशन केलं नाही. तर आम्ही आत्ता चाललेलो आहोत बाहेर जेवायला आणि मग त्यानंतर मी इंडियाला चालली आहे आज, कारण मला इकडचं वातावरण सूट नाही करत आहे त्यामुळे. आणि इथे जर गार्गी रेडी झाली आहे. गार्गीची तब्येत 2-3 दिवस खूप जास्त खराब होती, तिला खूप जास्त ताप येत होता आणि आज ती व्यवस्थित आहे एकदम. आहे ना का? व्यवस्थित आहे ना तू? अजूनही थोडीशी कुचमलेलीच आहे. तर आता आम्ही जेवण करून येऊ, तिला मेडिसिन देईल आणि आमची रात्रीची फ्लाईट आहे 11:15ची. तर आत्ता वाजलेले आहेत 7. तर 7-8 एक तासामध्ये आम्ही येऊन जाऊ आणि मग बॅग्स वगैरे पॅक झालेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवेलच आल्यावरती. आणि खूप आनंद झाला आहे आम्हाला, 1K सबस्क्रायबर झालेत. तर असं वाटायला लागलं आता अर्ध म्हणजे असं खूप छान वाटते की आता 1K झालेत. आता लवकरच चॅनल मॉनिटाईज व्हायला सुरुवात होईल. अजून झालेला नाही आहे, मी झाल्यावर तुमच्यासोबत शेअर नक्की करेल. ओके, उद्या मेडिसिन पिल. आणि प्रत्येक लहान मुलाप्रमाणे गार्गीला देखील मेडिसिन प्यायचे नसतात, है ना गं? हसते. चला तर जाऊयात सेलिब्रेशनला, जेवणासाठी बाहेर. सेलिब्रेशन म्हणजे असं खास काही सेलिब्रेशन नाही करणार आहे, फक्त आम्ही बाहेर जेवायला जाणार आहोत आणि मग त्यानंतर आम्ही इंडियाला निघणार आहोत. आणि इंडियाला फक्त गार्गी आणि मीच जाते. अहो आत्ताच जायचं, जेवायला जायचं आधी मग. आणि आम्ही बॅग्स वगैरे खाली घेऊन आलो आहे, अजून जेवायला नाही गेलो. तर आता गाडीमध्ये बॅग्स ठेवू आणि मग त्यानंतर आम्ही जेवायला जाऊ. तर गाडी इथे लावायची काम चालू आहे, बॅग्स जड आहे. आणि गार्गी म्हणते थांबायचं नाही जेवायला, डायरेक्ट जायचं इंडियाला. तर भूक लागलेली आहे आणि अजून भूक लागेल, त्यामुळे जेवूनच जावं लागेल. गावचं फेवरेट सूप आहे मशरूम मंचाव सूप. ते कशाला काढायचे? राहू दे. आणि आमचं जेवण झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे कामतचं जेवण खूप छान असतं. तर प्रेग्नेन्सीमध्ये मला कुठलंच जेवण डायजेस्ट होत नाही, तर कामतमधलंच जेवण सध्या डायजेस्ट होतं. तर मी खूप वेळात कामतमध्येच येत होते आणि गार्गीला पण कामतमधलं जेवण खूप आवडतं. तर इथे कोणी जवळ राहत असेल आणि कोणाला चांगलं रेस्टॉरंट पाहिजे असेल व्हेजिटेरियन, तर कामत रेस्टॉरंट फूडला जाऊ शकता तुम्ही. खरंच खूप सुंदर जेवण असतं आणि ते असं काही पब्लिसिटी वगैरे काही हे नाही आहे, पण जेवण जर एक व्हेजिटेरियन आणि त्रास न होणारं जेवण जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते कामतमध्येच आहे. चला तर आता निघूयात एअरपोर्टला जायला. तर आता घरी बॅग आहे आमची, गार्गीला मेडिसिन देऊन आम्ही निघणार आहोत. हां, इंडियाला निघालोय आणि इथे वीरा आणि पूजा आलेत आम्हाला भेटायला. गार्गीला बाय करणार आहे. आणि वीरा म्हणत होती ना वीराला पण यायचं आमच्या सोबत इंडियाला, यायचंय म्हणत होती मम्माला तू. चला आता आम्ही निघतो. आणि इथे आहे टर्मिनल 1. तर आमची फ्लाईट टर्मिनल 1 वरून आहे आणि गार्गी खूप एक्सायटेड आहे ना इंडियाला जायला. रडत नाही ना आता. आणि आम्ही इथे आहोत पार्किंगमध्ये. तर इथे कार पार्क केली आणि माझे मिस्टरकडे ट्रॉली आणायला. तर आता आम्ही लगेज वगैरे घेऊन जाऊ. लगेच लेट झालंय नेमका. हां, आत्याकडे जाणार. अच्छा, हां मला खीर आणायला सांगतात. हां, बिकॉज आत्या आपली ना म्हणून. हां,
आणि आमचं लगेज गेलेलं आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत हँड लगेजचं म्हणजे चेक करण्यासाठी. आणि माझे मिस्टर आम्हाला सोडून जाणार आहेत आता. बाय करू गाऊ. डॅडीला बाय करायचं नाही, डॅडीला घेऊन जायचं. ओके. आणि आम्ही चेक इन करून आलो ना. गाऊ खूप रडत होती ना. डॅडीला गेले. डॅडीला मिस करणार तू टू मच. आणि आम्ही दोघी रडत होतो. दोघींच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तर आता आम्ही मेट्रोला आलो. तर इथे एअरपोर्टमध्येच आतमध्ये मेट्रो आहे. मेट्रो 2 मिनिटांनी येईलच. आणि इथे आहे मेट्रो. तर तिथे टायमिंग वगैरे दाखवत असतात ते. आम्ही मेट्रोत बसलो. से हाय. आणि इथे वेटिंग एरिया आहे. तर अजून गेट नंबर लागलेला नाही. तर आम्ही इथे वेट करतोय गावानी मम्मा. आणि इथे सगळेजण वेटिंगसाठी आहेत. तर अजून आमचं गेट नंबर डिस्प्ले झाला की मग आम्ही आमच्या गेटला जाऊन उभे राहणार. तरी अजून भरपूर टाईम आहे. आणि आम्ही म्हणजे लवकरच बोलवतात. 3 तास आधी एअरपोर्टला यायला लागतं. नंतर आपलं लगेज जातं. आपलं चेकअप होतं बॅगांचं, हँडबॅगांचं. आणि मग त्यानंतर ते गेट डिस्प्ले करतात. आणि मग आपण गेटला जाऊन उभं राहायचं त्या. तर इथे तुम्हाला ड्युटी फ्री सामान देखील आहे. काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि वरती फूड कोर्ट आहे. तर तुम्हाला जेवायला वगैरे भूक लागली असेल तर वरती जाऊ शकता. आणि तुम्ही इथे पाहू शकता. इथे चालली गार्गीची मस्ती. तर गार्गीला वाटतं की स्क्रीन टच आहे. ती स्क्रीन TV आहे. तर आपण टच केलं तर चेंज होईल. परंतु तिला माहिती नाही तसं नाही आहे. ती ट्राय करत होती आणि तिला माहिती होती तिची फ्लाईट कोणती आहे. तर ती हात लावून दाखवत होती आपली ही फ्लाईट आहे. आम्हाला स्मॉल ट्रॉली भेटली म्हणजे हँड लगेज ठेवण्यासाठी. तर गार्गी घेणार आहे ना तू. ओके. कोणतं कुठे जायचं आपल्याला. इकडे जायचं बाबा. लेट्स गो दिस वे. कम. तू येते ना. गार्गीने घेतली ट्रॉली. ती रडते सारखी ना. डॅडीकडे जायचं म्हणून नको रडू. आणि आम्ही आता निघालेलो बसला प्लेनमध्ये ना. गार्गीला भूक लागली. किड मिल खायचंय ना. रडते त्यासाठी. the direction of the arrow marked on the door. Smoking and use of e-cigarette on board is strictly prohibited.
toilets are fitted with smoke detectors, it is an offense to tamper with them. In the event of a fall in cabin pressure, oxygen masks will drop automatically from the आणि फ्लाईटमध्ये कोणी लहान असेल, लहान मुलांना, तर त्यांनी गेम्स दिल्या होत्या कलरिंगसाठी, पेंटिंगसाठी. त्यासोबतच बुक होती आणि पेन्सिल होते कलरचे. तर गाडी खूप खुश होती ते घेऊन सगळं आणि एन्जॉय चाललं होती, तिचं मजा करत होती. अशा प्रकारे पेन्सिल होत्या कलरच्या आणि ते घरी घेऊन आली होती ती, तिथे नाही ठेवलं तिने. आणि पपेट देखील भेटलं होतं छोटंसं, तर त्याचंही प्ले चालू होतं. त्याचं किचन होतं, पपेट किचन. आणि अशा प्रकारे जेवण होतं, परंतु मला काही आवडलं नाही, एवढं खास नव्हतं. गार्गीनेही नाही खाल्लं, तर आम्ही असंच बॅकला गेलं ते जेवण. आणि पनीर होतं, तर पनीर छान असं म्हणजे लागत नव्हतं, टेस्ट काही व्यवस्थित नव्हती त्याची, त्यामुळे आम्ही काही दोघींनी खाल्लं नाही ते. गार्गीने देखील तसंच ठेवलं होतं, फक्त केक आला होता त्यासोबत, तोच खाल्ला तिने देखील. आणि त्यानंतर चहा देखील आला होता तिथे, तर चहाही भेटतो. आणि आम्ही आता जस्ट उतरलेलो आहोत. गार्गी झोपली होती पूर्ण फ्लाईटमध्ये. आणि आता वाजलेले आहेत पहाटेचे 4 वाजले, 4:30. आणि आपण कुठे बसलोय? कुठे बसलोय? इकडे बसली राईडला. पण राईड घेत आहे ना का? Gargi, you're enjoying? आणि आम्ही आज फर्स्ट टाइम राईड केली आहे एअरपोर्टवरती. म्हणजे तिकडच्या एअरपोर्टवर तर नाहीच केली आम्ही कधी, दुबईच्या पर्यंत. इथे आम्ही राईड केली आज, हो ना गाऊ? फर्स्ट टाइम. आणि मजा आली ना तुला? आणि तू एन्जॉय केली ना राईड? तर शक्यतो जे म्हणजे चालू शकत नाही, प्रेग्नेंट वगैरे आहेत लेडी, त्यासाठी असते ती. आणि तसं ते अलो करतात कोणालाही बसण्यासाठी, असं काही नाही आहे. तर आम्ही बसून आलो आज. आणि आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. आता बाहेर निघणार आहोत, कार येणार आहे. तर आमच्याच गावची आहे, पूजाची त्यांची कार आहे. तर ते घ्यायला येणार आणि आम्ही इथून डायरेक्ट गावी जाणार आहोत. खूप थकल्यासारखं झालं आहे. आणि गार्गी वॉशरूमला गेली होती. गार्गी येते तिकडनं. गार्गी थकली आहे गार्गी खूप. कम लेट्स गो टू आजीज हाऊस. ओके. आणि आम्ही रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो. तर मध्ये खेडमध्ये लागतं हे रेस्टॉरंट आणि इथे खूप छान जेवण भेटतं. तर आम्ही नेहमी आता जाताना येताना इथेच थांबतो जेवायला वगैरे. तर आम्ही मिसळ मागवली होती
आणि प्रवास लांबचा होता तर आम्ही झोपून देखील आलो होतो, झोप काढत काढत गार्गी आणि मी. आणि आत्ता इथून आमचं गाव जवळ आलं होतं तर आता असं घरी जाण्याची ओढ लागून राहिली होती आणि असं वाटत होतं की कधी घर येईल. तर आलंच होतं, ऑलमोस्ट जवळ आलो होतो आम्ही, खूप एक 3-4 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती होतं. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत मम्मीच्या घरी. तर अशा प्रकारे आमचा झाला प्रवास दुबईवरून गावी येण्याचा. आणि गार्गी खूप खुश होती घर आल्यावर, कारण ती प्रवासामध्ये खूप जास्त थकली होती. तिला असं झालं होतं की कधी घरी जाईन आणि रेस्ट करेन, त्यामुळे अशी बोलत देखील नव्हते. मी तिला प्रयत्न करत होते बोलायला लावायचा, म्हणजे तिला असं हॅप्पी करायचं, परंतु काही फरक नव्हता पडत. ती आजारीच होती आधी, त्यामुळेच. आणि आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी खूप जास्त पाऊस पडत होता, तुम्ही पाहू शकता. आणि हे ब्लँकेट मी दुबईवरून घेऊन आले होते येताना, कारण गार्गीला लागतं ब्लँकेट जाड, त्यामुळे. तर हे वॉश करून ठेवलं होतं आणि वरून पाऊस पडत होता, त्यामुळे वाळायचे चान्सेस कमी होते त्या दिवशी तरी ते. आणि मी दुपारी 12 वाजता आले, तुम्हाला माहितीच आहे. तर इथे आहे दादा, आणि तो काही गावी नसतो, तर तो काल आला आहे पंढरपूरवरून. त्याची इन्स्टिट्यूट आहे दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हणून. तर 2-3 इन्स्टिट्यूट आहेत ना रे. एक उस्मानाबादला आहे, एक पंढरपूरला आहे आणि एक बार्शीला आहे. तर तो काल आला आहे आणि इथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे त्याचं. तर पिण्याच्या पाण्याची सोय करायची, वरती टाकी लावायची. तर त्याने घरीच हे शोल्ड काय म्हणतो त्याला, फिटिंग केलं आहे. नळ वरून पाणी सोडायचं आणि खाली नळही त्यानेच बसवला आहे. तर आता बसवायचं काम चालू आहे त्याचं नळ. आणि बाहेर खूप पाऊस येतोय.